सुनबाई हे बघ भाजीला आणले मी. गरमागरम आणणार अशी आणले होती पण ही झोपली वाटते, अजून झोपली वाटते. जाऊ दे, चला आता मी स्वयंपाक करून घेते. तर सुनबाई जर जागी झाली ना तर मला काहीच काम करून देणार नाही. तिला पण आठवड्यातून एखाद दिवस आराम हवाय ना. नेहमी ती किती कामं करते, आमच्या सगळ्यांची काळजी घेते. तिच्या जागेवर जर माझी मुलगी असते मी काय काम नसतं केलं का? काय फरक पडतो मी एक दिवस काम केल्याने? चल मी पटकन स्वयंपाक करून घेते पटापट. मग सुनबाई उठली का जरा जेवण करून घेईन पटकन. ह्या घरामध्ये मीच तर तिची आई आहे. अरे देवा, आज खूप उशीर झाला उठायला. सासूबाईंना तर औषधं पण द्यायची होती. पटकन जाते किचन मध्ये आणि डाळ भात लावते. सासूबाई सॉरी, आज उठायला खूप उशीर झाला. वेळेचा अंदाजच नाही आला. खरंच सॉरी. सुनबाई एखादी मुलगी जर माहेरी झोपली बऱ्याच वेळ तर सगळेजण म्हणतात ती खूप दमलेली असते, तिला खूप काम करावं लागतं. आणि असं सून जर बऱ्याच वेळा झोपली तर म्हणतात हिला काय नसतं, झोपच काढायला आलेली, हिला आयतं खायला पाहिजे, हिला काम नकोय, हिच्या माहेरच्यांनी काय शिकवलेलं हिला. डायरेक्ट तिच्या माहेरच्यांचे संसार काढते. तसं सुनबाई तू एक माणूस आहेस, मशीन नाहीयेस. तू पण आमची काळजी घेतेस ना. मग एक दिवस झोपल्याने काय झालं? एक सांगू सासूबाई, सासरच्या घरात ना सासूचं असणं खूप महत्वाचं असतं. ज्या घरात सुनेच्या डोक्यावर सासूचा हात नसतो ना, त्या घरातल्या मुली खूप लवकर मोठ्या होतात. जा आता स्वयंपाक झालेला आहे, जेवण करून घे. हो सासूबाई.